पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, शुभ दुपार, सुस्वागतम. तुमचंही खूप मनापासून स्वागत. तुम्ही ज्या कार्यक्रमात आहात त्या कार्यक्रमाचं नाव आहे आणि तुम्ही जो कार्यक्रम पाहताय त्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. तुमचंही स्वागत, तुमचंही स्वागत. मनापासून धन्यवाद. कशा आहात तुम्ही? खूप छान. वा, कसा गेला आठवडा? खूप छान, मस्त मजेत ना? हो. आज एक आनंदाची गोष्ट तुम्हाला जाणवत असेल इथे. पण मी खरं मिस करते कोणाला? स्वराला? लेकरूला. असं परत म्हणू नका. मी करतो मिस तिला, पण ठीक आहे, आज ती नाहीये तर सगळे पदार्थ मला खायला मिळतील, माझ्याशी निगडीत गप्पा होतील, माझं कोणी अपमान करणार नाही, याचा मला फार आनंद आहे. वा, चला आजच्या भागाला सुरुवात करूया. आजचे पदार्थ नेमके काय आहेत? खरं स्वरा असली ना की तिच्यासाठी एक पदार्थ बनवायला, म्हणजे लहान मुलांचे स्पेसिफिक पदार्थ बनवायला मजा येते. ठीक आहे. सो आज थोडं म्हणलं की हेल्दी करावं. ठीक आहे. मग आता लहान मुलांची ती इथे नाही म्हणून मग काय? नाही, चांगलेच करणार. चांगलेच आहेत पदार्थ, चांगलेच आहेत, फक्त तिची तुम्हाला आठवण मात्र येत नाही. ठीक आहे. मग पदार्थांची नावं काय आहेत? पहिला तर आपला छोले पुलाव आहे, चना पुलाव. मी तुम्हाला उगीच राईस क्वीन म्हणत नाही, आज छोले पुलाव आहेत. पुढे मिश्र कडधान्यांचे वडे. वा. आणि शेवईचं कस्टर्ड, शेवईचं custard. आंबा फ्लेवरचं. अफलातून छोले पुलाव, मिश्र कडधान्यांचे वडे आणि आंबा शेवई खीर. काय टाप आहे तुमची रिमोटला हात लावायची किंवा मोबाईल मध्ये बघायची. एवढे छान पदार्थ होणार आहेत म्हणल्यावर फॅन्टास्टिक. चला, छोले पुलाव हा आहे आपल्या यादीतला पहिला पदार्थ. छोले पुलाव का साहित्य आ चुका है, पण आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं नेमकं साहित्य काय. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. छोले हे शिजवलेले आहेत कुकरमध्ये, रात्रभर भिजत घातले आणि कुकरमध्ये वाफवून घेतलेले. साजूक तूप, टोमॅटो, कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, हळद, किचन किंग मसाला, गरम मसाला म्हणजे, आणि खडा मसाला. यामध्ये तमालपत्र, मसाला वेलची, रेग्युलर वेलची आणि लवंग आणि काळी मिरी, मीठ आणि धनेपूड. वा, मोजकं साहित्य आहे, पटापट होईल कृती, हो की नाही? फोडणी घालूयात. बरं. तेल गरम करून बस. मला तुमच्या स्वयंपाकाची अजून एक खासियत वाटते बघा. हळूहळू काय झालंय, आता तुमच्याबरोबर अनेक एपिसोड्स करून मी तुमच्या स्वयंपाकाचे लोक एवढे जगभरात का फॅन्स असतील याचा विचार करतोय. एक तर तुमची तांदूळावर म्हणजे भातावर असलेली हुकूमत, दुसरं तुम्ही ज्या नावाचा पदार्थ आहे ना त्याचं महत्त्व कायम ठेवता. आता छोल्यामध्ये फापट पसारा भरून इतर गोष्टींचं महत्त्व, आणि छोले, अरे छोले कुठे आहेत असं नाही होत. छोल्यामध्ये छोले हिरो राहतात. जसं शोलेमध्ये, तसं छोल्यामध्ये छोले हिरो आहेत, हो की नाही? असं माझं म्हणणं आहे. तरी पण आज मी लेकराला मिस करते. आणि ती कशी रेसिपी सुरू व्हायच्या आधी तिची तयारी असते खाण्याची. ठीक आहे. तेल गरम झालंय. यामध्ये तमालपत्र घालूया, मसाला वेलची आणि लवंग. तुम्ही एरवी प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तर देता, त्यांना टिप्स देता. माझा एक प्रश्न आहे. मला आता, मी फार गॅसवरती काम करत नाही ना, मी सतत गॅसवर असतो तो भाग वेगळा, पण गॅस जातोय हे कसं कळतं आपल्याला? मेन तर ज्योतीचा रंग बदलतो. म्हणजे ही जी फ्लेम आहे गॅसची, याचा रंग हलका, म्हणजे आता निळा आहे, तर जसं तो गॅस कमी व्हायची प्रक्रिया सुरू होते तसं लालसर व्हायला सुरू होते आणि मंदावते ज्योत. आणि सिलेंडर उचलून बघायचं. आणि काय सिलेंडर उचलून बघायचं? कांदा हलकासा परतून घेऊया. बरं, मला सांगा, तुम्ही आता सोशल मीडियावरती काम करता आणि त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता. एखादी अशी कॉम्प्लिमेंट जी तुम्हाला फार लक्षात राहिली आहे? लॉकडाऊन मधलेच आहे की लॉकडाऊनमध्ये खूप कठीण प्रसंगातून आपण गेलो, असे बरेच जण होते. सो एक असा मेल मला आला होता की मुलगा होता आणि लॉकडाऊनमध्ये त्याने त्याची आई गमावली. आणि मग घरामध्ये दुसरं मोठं करणारं कोणी नव्हतं. सो त्याच्यावरती जबाबदारी आली की स्वयंपाक करायचा सुरुवातीचे काही दिवस. मग त्याचा तो मेसेज होता की तुझ्याकडून मला ते रेसिपीज, पदार्थ शिकायला मिळतात आणि मला असं वाटत नाही की कोणी दुसरं ते शिकवतंय. मला असं वाटतं माझी आईच समोर उभी आहे आणि ती पदार्थ शिकवते. किती गोड. सोशल मीडियामुळे असं कनेक्शन होणं किंवा सोशल मीडियामुळे कुणाला तरी एवढा आपलेपणा निर्माण होणं, ही ह्या जगाची एक वेगळी बाजू आहे. काय घालूया आता याच्यात? आता यामध्ये गरम मसाला,
धनेपूड, थोडीशी हळद आणि लाल तिखट. वा, चांगला खमंग दिसतोय पुलाव, छोले पुलाव. कारण छोले तसे आपण झणझणीतच खातो नाही का? हो, आज स्वरा नाहीये त्यामुळे थोडंसं तिखट करते. कळलं मला. तुमच्याकडून आज जरा मी पक्की माहिती करून घेतली. पाणी लागेल अजून? हो, पण आपण नंतर घालूया. आता मीठ घालते. छोले शिजवताना मीठ घातलं त्यामुळे आता मी बेताने कमी घालायचं. हा, आणि आता मस्त स्वच्छ धुवून घेतलेला भात म्हणजे तांदूळ. किती छान. मला मुळातच छोले फार आवडतात आणि मला मुळातच भातही खायला खूप आवडतो. या दोन्हीचं तुम्ही आज मिश्रण केलंय. तुमच्यासाठी मी एपिसोडमध्ये एक तरी पदार्थ भाताचं बनवते. किती छान मधुराजी. लहान मुलांचे जरी लाड केले तरी मोठ्यांचे पण चोचले आपण पुरवतो. कळलं. थँक्यू सो मच. पाणी लागेल ना थोडं? पुरे. यामध्ये थोडंसं आपण साजूक तूप घालूयात. अच्छा. सो यामध्ये थोडंसं चमचाभर साजूक तूप घालायचं. कुठलाही भाताचा प्रकार करताना म्हणजे त्याची चव खूप छान येते. आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर एक 10 ते 15 मिनिटं वाफवून घेऊया. वा, अप्रतिम. वरण भात नेहमीच आपण खातो, जरा आज ट्राय करा छोले पुलाव. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती, तोपर्यंत आम्ही हे छान शिजवून घेतो. आता छोले पुलाव तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून घेऊन मग त्यात तमालपत्र, मसाला वेलची, हिरवी वेलची, लवंग, मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो परतून घ्यावा. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालावा, परतून घ्यावा. मग त्यात किचन किंग मसाला, धणेपूड, थोडीशी हळद आणि लाल तिखट घालावं. सगळं व्यवस्थित परतून घ्यावं. त्यानंतर त्यात मीठ घालून शिजवलेले छोले घालावे. मग पुन्हा चवीपुरतं आणखी थोडंसं मीठ घालावं. त्यानंतर स्वच्छ धुतलेला तांदूळ घालावा. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. आता त्यात भात शिजण्यापुरतं पाणी घालावं आणि वरून साजूक तूप देखील घालावं. त्यानंतर झाकण ठेवून मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटं भात शिजू द्यावा. गरमागरम चविष्ट छोले पुलाव खाण्यासाठी तयार आहे. छोले पुलाव तयार होतो आहे. त्याला छान वाफ येते आहे. पण तोपर्यंत आपण पुढचा पदार्थ लगेच हाताशी घेऊया. आणि याचं नाव काय? मिश्र कडधान्यांचे वडे. मूग वडे, भजे आपण हे नेहमी करतो, पण मिश्र कडधान्यांचे वडे जरा वेगळे असतील. लागणारं साहित्य बघूया. मिश्र कडधान्य आहेत. यामध्ये हिरवे मूग, मटकी, अख्खा मसूर, छोले आहेत, चणा आहे, इवन हिरवा वाटाणा पण आहे, लाल तिखट, कोथिंबीर, लसूण, मीठ, हिरवी मिरची, जिरं, धनेपूड, लिंबाचा रस आणि हळद. किती भारी. वा. काय करायचं सगळ्यात आधी? आता हे मिश्र कडधान्य घ्यायची मिक्सरमध्ये. या वड्यांचं खासियत ना अतिशय कुरकुरीत होतात आणि काहीच लागत नाही. इव्हन बाइंडिंगसाठी पण काही लागत नाही. अच्छा. आणि शॅलो फ्राय केले तरी तितकेच ते कुरकुरीत होतात चवी. वा. आणि पाण्याचा वापर न करता हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत. लसूण पाकळ्या. तुम्ही किती वेळ भिजवलेत ते कडधान्य? मोड आलेले आहेत. रात्रभर भिजवून एखाद दिवस मोड आणण्यासाठी ठेवून द्यायचं. बरं. हिरवी मिरची, जिरं आणि याची ओबडधोबड असं वाटण करून घ्यायचं. बरं. मिश्र कडधान्ये आपण पाणी न घालता मिक्सरला छान ओबडधोबड बारीक करून घेतलेले आहेत. पाणी एवढ्या करता नाही घालायचं की वडे जेव्हा आपण तेलामध्ये टाकू ते सुटू नये. हो की नाही? परफेक्ट. तसंच हवंय ना आपल्याला? अगदी बरोबर. आता यामध्ये बाकी जिन्नस घालूयात. मीठ चवीपुरतं, थोडंसं लाल तिखट, हळद, धनेपूड आणि लिंबाचा रस. वा. हे वडे ना तयार झाले की
आपली पोळी असते त्यामध्ये घालून त्यामध्ये कांदा टोमॅटो घालून त्याची फ्रँकी पण छान लागते. अरे हो की खरं, करेक्ट. इकडे तुम्ही जर नीट पाहिला असेल तर मगाशी जो छोले पुलाव आपण छान शिजत ठेवला होता त्याचा जर अंदाज घेऊया. झाकण काढू. अरे क्या बात है. ओ हो मधुराजी, झालंय का? हो हो तयार आहे. तयार आहे ना? हो. वा वा वा. बंद करू गॅस? हो. छोले पुलाव इज रेडी. अप्रतिम. आणि आता इकडे ऑइला मस्त की हो. वा. हे बघा, ज्यांना प्रोटीन पण पोटात गेले पाहिजे असंही वाटतंय आणि ज्यांना असं वाटतं की नाही यार आज थोडंसं चीटही करू, अशा आदल्यामधल्या अवस्थेत असलेल्या लोकांसाठी वडे परफेक्ट आहेत. आणि अगदी शालो फ्राय केलं तर तसं काही इश्यूच नाही. म्हणजे चला, मिश्र कडधान्यांचे हे वडे आपल्याला शालो फ्राय करायचे आहेत. पहिला पदार्थ तयार, दुसरा ऑलमोस्ट तयार. आता शालो फ्राय करायचं म्हटल्यानंतर आपल्याला घ्यायला लागेल कढई. ती इथे आहे. गॅस लावू? हो. तुम्ही काही म्हणा मधुराजी, मी तुम्हाला फार मदत करतो. हो. आज म्हणलं नाही थँक्यू. थँक्यू. पुरे काय आवडतील? बस बस. तुम्ही मगाशी म्हणालात, पण तुम्हाला सिरियसली सांगतो, आता मलाच स्वराची जरा जास्त आठवण आली. कारण हे असे तळलेले वडे जरा कुरकुरीत. ती म्हणली असती आता नक्की मी खाऊ, मी थापू का वगैरे. आणि तिला दमही निघत नाही. तिची लुडबुड, तिला मदत करायची असते प्रत्येक गोष्टी. नाही त्याला मदत तुम्ही म्हणा, पण तो शहाणपणा असतो. मिश्र कडधान्यांचे वडे कसे दिसत आहेत आणि मी आता हे मदत करतोय तुम्हाला. किती छान. अगदी हलक्या हाताने सोडतोय. हा, वा. मी मगाशी म्हणालो तसं आज तुम्ही मनात आणलं तरी रिमोट आणि मोबाईलला हात लावणार नाही, कारण एवढे छान छान पदार्थ होत आहेत. मिश्र कडधान्यांच्या वड्यांनी तर फारच मजा आणली. अहो फक्त माणसंच नाही, तेलाच्या सानिध्यात वडे सुद्धा रंग बदलतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे मिश्र कडधान्यांचे वडे. अप्रतिम आहेत, खुसखुशीत होत आहेत. जरा अजून जरा दोन्ही बाजूनी छान शालो फ्राय झाले, कुरकुरीत झाले की आम्ही हे खायला घेतो. तुम्ही वेळ कधीच वाया घालवत जाऊ नका. पटकन लिहून घ्या मिश्र कडधान्यांच्या वड्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता मिश्र कडधान्याचे वडे तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम मिश्र कडधान्य मिक्सरमध्ये घालून त्यात लसूण, हिरवी मिरची, जिरं घालावं आणि त्यात पाणी न घालता ओबडधोबड वाटण तयार करून घ्यावं. हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊन त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, धणेपूड आणि लिंबाचा रस घालावा. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. त्याचा गोळा तयार करावा. मग त्याचे लहान लहान गोळे हातावर थापून त्याचे वडे तयार करून घ्यावे आणि हे वडे एका पॅनमध्ये तेल घेऊन दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करून घ्यावे. खुसखुशीत आणि कुरकुरीत मिश्र कडधान्याचे वडे खाण्यासाठी तयार आहेत. 2 पदार्थ तयार झालेले आहेत. पुढचा पदार्थ करण्याआधी एक प्रेक्षकांकडून प्रश्न आलेला आहे की लोणचं आपल्याला वर्षभर टिकवायचं असतंच, पण फार तेल न घालताही ते वर्षभर टिकवायचं असेल तर व्हॉट टू डू? गावाकडे ना बऱ्याच ठिकाणी खारातली लोणची केली जातात. सो त्यासाठी एकतर मीठ आहे ते भाजून घ्यायचं. दुसरी गोष्ट, ते कायम एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं, म्हणजे बाहेरचे जीवाणू बरणीमध्ये नाही गेले पाहिजे. त्यामुळे एक कापड लावायचं, सुती कापड, आणि बरणीचं झाकण लावायचं. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे बिबा एक प्रकार मिळतो. बिबाचे बिया असतात, ते न फोडता तशीच एक बी लोणच्याच्या वर ठेवायची, म्हणजे मग ते लोणच्याला जाळी आळी असं काही लागत नाही आणि ते छान टिकतं. मस्त टिपे. मला आत्ता आठवलं, आमच्या लहानपणी लोणच्याच्या बरण्यांना असं फडकं लावून ते झाकण बंद असायचं. ते आत्ता मला आठवलं. पण बिबा तुम्ही नक्की वापरा, त्याच्यामुळे लोणचं टिकेल. तिसरा पदार्थ काय आपला? शेवयांची खीर करतो, आंब्याच्या चवीची. फॅन्टास्टिक. आंबा फ्लेवर्ड शेवया खीर. लागणारं साहित्य काय ते सांगा. दूध आहे, शेवई, आंब्याचा पल्प आहे ताज्या आंब्याचा, थोडंसं कस्टर्ड पावडर, साखर, साजूक तूप आणि सुकामेवा. बस. फॅन्टास्टिक. खीरीच्या साहित्यात आंब्याची खीर तुम्हाला खायला मिळणार आहे. काय करूया पहिल्यांदा? आधी शेवई भाजून घेऊयात. शेवईची खीर आहे म्हणून. तुपावर ना? हो.
तुम्हाला गोड जास्त आवडतं का तिखट खायला? गोड. आजचे दाखवलेले सगळे पदार्थ जर तुम्ही करून पाहिले तर तुमची थाळी पूर्ण भरलेली असेल आणि पोट तर काय भरतच आपलं. आणि यामध्ये शेवई भाजत असताना सुका मेवाही घालू म्हणजे तोही छान परतून निघतो. वा, तुपावर. हो. शेवया आजकाल घरी फार केल्या जात नाहीत ना? नाही, सगळे विकतच आणतात. हो. आणि ते म्हणजे पूर्वी तर हातावरच वळून करायचे, ओढून ओढून. कसबीचं काम आहे ते, पण आता बऱ्यापैकी मशीनवरच्या सेवा उपलब्ध असतात त्यामुळे. बरोबर. आमच्याकडे म्हणजे आमच्या परभणीमध्ये त्याचा एक दिवस ठरलेला असायचा. खरं तर त्याचे 2-3 दिवस ठरलेले असायचे. आमचं एक नातेवाईक आहेत भोगावकर म्हणून, तर त्यांच्याकडे ह्या सगळ्या महिला मंडळ हे जमत होतं. आणि आज काय शेवयाचा कार्यक्रम आहे. मग नवीन गाडी चालवायला येत होती मला. मग शाळेतून आलं की आईला गाडीवरती घेऊन जायचं. मग त्या शेवया होईपर्यंत आम्ही इतके बोर व्हायचो. मग क्रिकेट खेळ, मग त्या क्रिकेटच्या नादात घराची कुठली तरी काचच फुटली आहे त्याच्यावरून वेगळे बोलणे खा. मग संध्याकाळी आपलं सगळ्या शेवया करून झाल्या की जेवायच्या वेळेला परत आपल्या घरी यायचं. आणि खूप कलाकुसरीचं काम बनवलं जायचं. म्हणजे पूर्वीच्या काळी मुंजीसाठी म्हणा किंवा लग्नाच्या रुखवतीसाठी मालत्या, गहुले, नखुल्या, आणि त्याला खूप पेशन्स लागतात. खूप. वळवट म्हणतात त्याला. वळवट. बरोबर आहे. वळवटाची खीर केली आज. प्रसारात नेहमी असते आणि मला ती अजिबात नाही आवडत. दुधामध्ये शेवई आधी छान शिजवून घेऊया. तसं आमच्याकडे ना मला हे कायम खीर किंवा ह्या अशा पद्धतीचं शेवयाचं काही काय पाहिलं ना की ईदची आठवण येते. आमच्या बाबांचे बँकेतले अनेक मित्र, काही बँकेतले सेवक सुद्धा म्हणतात ना की जे वॉचमन आहेत किंवा अजून कोणीतरी आहेत, आणि ते बाबांना बँकेतले असल्यामुळे, सगळी ओळख असल्यामुळे ईदच्या दिवशी शिरखुर्मा आणून द्यायचे. आणि तो असं काही पातेल्यात किंवा छोट्या डबीत नाही, असा किटली भरून. आणि तो शिरखुर्मा मग काय दिवसभर आपलं ती वाटी घ्या, प्या शिरखुर, त्याच्यावरती असाच तुपाचा तवंग असायचा आणि खूप ड्रायफ्रुट्स. त्याला काही लिमिट नाही. शेवई शिजत आली की यामध्ये टाकूयात शक्कर डालेंगे, शक्कर. आता इथे कॉर्नफ्लॉरचा मी वापर सांगितलेला आहे, पण आपण नाही घालतो कारण ऑलरेडी शेवईला आहे ना खूप सारं स्टार्च असतं आणि ती जसजशी थंड होते तशी ती दाटसर होतेच. फक्त व्ह्युअर्सना दाखवण्यासाठी म्हणून की हा एक ऑप्शन आहे की अगदीच तुम्हाला घालायचं असेल तर याची स्लरी करून यामध्ये घालू शकता, जेणेकरून थोडासा थिकनेस त्याचा वाढेल. ठीक आहे, कळलं का तुम्हाला? कॉर्नफ्लोअर वापराच असं आम्ही अजिबात म्हणत नाही आहोत. कॉर्नफ्लोअरची छोटीशी पेस्ट करून तुम्ही याला घट्टपणा येण्यासाठी ते वापरू शकता, वाटलं तर. कंपल्सरी नाही. ठेवून देऊया का मग? आपल्याला गरज नाही वाटत आहे ना? नाही. ठीक आहे. आता हे छान शिजलेलं आहे, गॅस बंद करू, थंड करून घेऊ. अच्छा, फॅन्टास्टिक. चला, आंबा फ्लेवरची शेवया खीर आज आपण करतोय. त्यासाठी लागणारी खीर तयार आहे. जरा गार होणं महत्वाचं आहे, कारण काय 2 पदार्थांनी एकत्र येण्यासाठी सुद्धा थंडावा महत्वाचा आहे. गरम डोक्याने कामं बिघडतात, त्यामुळे हे गार झालं की मग वळूया पुढच्या कृतीकडे. शेवयाची खीर तयार, ती आता झालेली आहे घट्ट. आणि आता मधुराजी करतील पुढची कृती. ती काय? आता एकतर हे ना अगदीच तुम्हाला नजाकतीने सर्व करायचं असेल तर एक छान ग्लास घ्यायचा किंवा बरणी, छोटीशी कप, आणि त्यामध्ये 1 लेअर शेवयाची खीर, त्यावर थोडा सुकामेवा, 1 लेअर आंब्याचं पल्प, असं करून छान सर्व करू शकतो. मग आपण तसंच करूया का? करू शकतो, किंवा मग डायरेक्ट यामध्ये मिक्स करून, की खूप लोक येणार असतील तर त्यांच्यासाठी. ठीक आहे, तसं करूया मग. एकीकडे हापूस आंबा, एकीकडे शेवयाची खीर आणि त्याचं मिश्रण अफलातून आहे. झाला पदार्थ तयार. आणि आता हे वरून ड्रायफ्रुट्स. कमाल, अप्रतिम, अफलातून. आणि एखाद दुसरे गुलाबाचे पाकळे. किती मस्त. वा. पहिला पदार्थ केला छोले पुलाव, 1 नंबर होता. दुसरा पदार्थ केला मिक्स कडधान्यांचे वडे, तो त्याच्याही वरचा होता. आणि आता तर काय आंबा शेवई खीर आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, हापूस आंबा सगळीकडे आलेला आहे. शेवयाची खीर करा, दुपारच्या जेवणामध्ये हाणा आणि द्या ताणून 2 तास. हो की नाही? फॅन्टास्टिक. पटकन लिहून घ्या आंबा शेवई खीरसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता शेवई कस्टर्ड विथ मँगो तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत साजूक तूप गरम करून त्यावर शेवया परतून घ्याव्या.
शेवया परतत असतानाच सुकामेवा देखील त्यात घालावा. शेवया व्यवस्थित परतून झाल्यावर त्यात दूध घालावं आणि शेवया शिजवून घ्याव्या. मग त्यात साखर घालावी. शेवया पूर्णपणे शिजल्यावर गॅस बंद करून खीर थंड होऊ द्यावी. त्यानंतर त्यात आंब्याचा पल्प घालावा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावा. सजावटीसाठी वरून सुकामेवा आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालाव्या. खमंग अशी शेवई कस्टर्ड विथ मँगो खाण्यासाठी तयार आहे. मधुराजी ज्या ज्या एपिसोड्स मध्ये असतात त्या एपिसोड्स मध्ये त्या कमालच करतात. आजही तीच परंपरा त्यांनी कायम ठेवली. पदार्थांची निवड अफलातून, पदार्थांची चव माइंड ब्लोईंग आणि दिसतायत तर म्हणजे क्या बात आहे. खूपच छान, धन्यवाद. तुम्हाला बरं वाटलं असेल ना पदार्थ करून? खूप छान. आता हे मी डब्यामध्ये घालणार आहे खीर आणि घरी जाता आता ऑन द वे देऊन जाणार आहे माझ्या स्वराला. ती नाही तर तुम्ही आता मला छळायचं ठरवलंय, पण ठीक आहे. वडे आणि छोले पुलाव हे सुद्धा काही कमी नाहीये, मी ते खाईन. आंब्याचा पदार्थ तुम्ही घेऊन जा तिच्यासाठी. पण मंडळी, तोंडाला पाणी आलंय तुमच्या लक्षात आलं असेल, कारण पदार्थ तेवढे छान आहेत. आम्ही आता मस्तपैकी करतो फस्त. तुम्ही घ्या निरोप. भेटा मला पुढच्या भागात, पण तोपर्यंत हे पदार्थ घरी नक्की ट्राय करा. आमची खात्री आहे की तुम्हाला हे आवडतील आणि तुमच्या घरातल्याही सगळ्यांना खूप आवडतील. भेटूया पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती हा गरमागरम कार्यक्रम. त्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये